प्रायव्हेट शाळा म्हटलं की शिक्षण महागच असतं हा विचार बहुतेकांच्या मनात बसलाच आहे। परंतु तुम्हाला हे माहित आहे का, प्रायव्हेट शाळांमध्येही तुमच्या मुलाला पूर्णपणे मोफत शिक्षण मिळू शकतं। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। भारतातील राईट टू एज्युकेशन कायद्यामुळे प्रत्येक प्रायव्हेट शाळेमध्ये 25% जागा या दुर्बल आणि वंचित घटकासाठी राखून ठेवलेल्या असतात। तर याची फॉर्म कधी सुरू होणार? शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आरटी ऍडमिशनचे फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत, म्हणूनच आधीच तयारी करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। 2025 मध्ये हे नोटिफिकेशन 13 जानेवारी 2025 ला आले होते आणि यावेळी ते याच दरम्यान अपेक्षित आहे। आरटीई ऍडमिशन झालं तर फायदा काय होणार? एकदा का तुमच्या मुलाचं आरटीई कोट्यातून ऍडमिशन झालं तर 8वी पर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत मिळणार। म्हणजे सरकार तुमच्या मुलाची सर्व फी भरणार, तुम्हाला एक पैसाही फी भरण्याची गरज नाही। आरटीई 2026-27 साठी आवश्यक कागदपत्र तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। यामध्ये आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मदाखल्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र आणि इन्कम सर्टिफिकेट आवश्यक आहे। स्क्रीनवर तुम्ही चार्ट बघू शकता। या चार्टवरूनच तुम्हाला कळणार आहे की तुमच्या मुलाला कोणत्या क्लासमध्ये ऍडमिशन मिळणार आहे। लक्षात ठेवा, आरटीई मध्ये प्रवेश फक्त नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि या फर्स्ट स्टँडर्ड मध्येच मिळतो आणि एकदा का ऍडमिशन झाली तर 8th स्टँडर्ड पर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत मिळतं। नोटिफिकेशन आल्यावर लगेच फॉर्म चालू होतात, त्यामुळे डॉक्युमेंट आधी तयार करून ठेवणं खूप गरजेचं आहे। नोटिफिकेशन आल्यानंतर मी लगेच तुम्हाला या ठिकाणी अपडेट देणार आहे, म्हणूनच टेक्नो टायगरला फॉलो करायला विसरू नका। भेटूया लवकरच।